हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवाराची एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला एका मागच्या व्हिडिओमध्ये मी ही पिकॉकची रांगोळी दाखवली होती. तर हिची मी मी कुठली का रांगोळी असे ना, मी ती स्वतः हाताने ड्रॉ करत असते. तर चला तर मग आपल्याला ही रांगोळी आपल्याला बनवायची. तर याच्यासाठी बघा, इंची टेप, एक स्केल आणि आपल्याला पेन्सिल लागणार आहे. पेन्सिल जी असते ती लागणार आहे. मी याचा वापर करते, केव्हा केव्हा पेन पण घेते जेव्हा लहान रांगोळी बनवायची असते तेव्हा. आता ही रांगोळी आपली बनणार आहे 3 फुटाचीच. ती 3 फुटाची बनणार आहे, म्हणजे 36 इंचाची रांगोळी बनणार आहे. तर त्याच्यामध्ये मी 1 इंच जास्त घेते, म्हणजे 37. तर 37 बाय 37चा आपल्याला एक चौकोन आखून घ्यायचा आहे पूर्ण. आता आपला कपडा हा मोठा आहे, मी याला डबल करून घेतलेला आहे, कारण की हा खूप मोठा कपडा आहे. त्याकरता मी त्याला डबल फोल्ड करून घेतला आहे, म्हणजे जेणेकरून कसं, म्हणजे आपल्याला आता आपल्याला ड्रॉइंग बनवायची तर स्क्वेअर बनवण्यासाठी आपल्याला काही त्रास होऊ नाही. तर बघू शकता, आता मी बरोबर 37 बाय 37चा एक स्क्वेअर बनवून घेणार आहे. आणि कसं असतं ना मैत्रिणींनो, की जे काम आपण स्वतः करतोय, इतकी मेहनत करतोय, मग आता मला थोडीफार ड्रॉइंग जमते, मी काय अगदी प्रोफेशनल नाही आहे, पण जसं मला स्वतःला येतं की हे मी करू शकते, काढू शकते. सोप्या जास्त कठीण ड्रॉइंग जमणार पण नाहीत, जास्त कठीण चित्र काढायला आपल्याला जमतसुद्धा नाही आणि ते येणार आहे. म्हणजे प्रोफेशनलचं काम प्रोफेशनलच करू शकतो. पण एक असतं की आपण जर मनात इच्छा घेतली तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो, की शक्य नाही आहे. प्रत्येक गोष्ट करणं शक्य आहे, फक्त थोडा वेळ द्यावा लागतो त्या गोष्टीसाठी, बरोबर ना? तर जेव्हा पहिल्यांदा मी ही रांगोळी बनवली तेव्हा मनात खूप भीती होती, इतकी भीती होती की ही चांगली बनेल का नाही बनणार. म्हणजे खूपच प्रश्न होते डोक्यामध्ये, आणि काढायला इतका वेळ लागेल तर बनवायला किती वेळ लागेल, त्याच्यात कलर वगैरे. कलर तुम्हाला मी दाखवलं त्याचप्रमाणे मी कलर टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे कलरचं काही टेन्शन नव्हतं. पण ते सर्व व्यवस्थितपणे असं ड्रॉ करून त्याला स्टिक करणं म्हणजे थोडं मला अवघडच वाटत होतं. आणि 36 बाय 36 म्हणजेच 3 फुटाची रांगोळी. तर मला पहिल्यांदा हिला बनवायला बरोबर मला 3 दिवस लागले होते. तर दुसरी रांगोळी बनवायला पण मला तेवढेच दिवस लागले, कारण की एकटं असल्या कारणाने कसं आहे, घरातली सर्व कामं करून आपल्याला हे सगळं करावं लागतं. सोबतीला जर कोणी असलं तर म्हणजे कसं, सोबतची कामं करून घेणारे असले तर आपण ह्या गोष्टी लवकर करू शकतो, बरोबर ना? तर बघू शकता की या पद्धतीने मी असा व्यवस्थित असा स्क्वेअर बनवून घेते. तर बरोबर सरळ आणि उभा अशा मी बरोबर लाईनी टाकून प्रत्येक ठिकाणी ना 37 इंचाचं एक एक असं मार्जिन करून बरोबर मी हा स्क्वेअर बनवला आहे. तर ही जी तुम्हाला पेन्सिल दिसते, तुम्हाला पेन्सिल जी दाखवली मिसेस पेन्सिल, तर ही आहे मी जिच्याने ड्रॉइंग केलेली ती. तर ही डॉम्सची आहे, डॉम्स स्केच टूल 6B ही. तर 6B नंबरची ही जी पेन्सिल आहे ती मी वापरलेली आहे डॉम्सची. तर म्हणजे ही डार्क असते. तर डार्क असल्या कारणाने कसं, आपलं जे तुम्हाला मी जे दाखवण्याचा प्रयत्न करते ड्रॉइंग, तर ते तुम्हाला सहजपणे असं दिसणार आहे, म्हणजे उमटून दिसेल. जितकं पेनाने पण दिसत नाही तितकं याच्याने छान दिसणार आहे. आणि मी याचा वापर केला नाही आहे, जे आपलं मार्कर असतो ना, पेनासारखा चालणारा एक मार्कर असतो, तर मी त्याचा वापर केलेला नाही आहे. कारण की मार्कर जो आहे तो त्याच्या बॅक साईडने हा आपल्याला उठून दिसणार आहे. त्या कारणाने मी मार्कर हा वापरलेला नाही, फक्त पेन्सिलचा यूज केलेला आहे. आणि ही पेन्सिल डार्क आहे, त्यामुळे काही टेन्शनचं कारण नाही आहे. तर स्क्वेअर पूर्ण झाल्यानंतर आता मी पिकॉकचा जो चेहरा आहे, म्हणजे मोराचा जो चेहरा आहे, तो अगदी बनवते बरोबर. तर म्हणजे आपण पाहूनसुद्धा बनवू शकतो. तर ही पूर्ण ड्रॉइंग बनवायला मला अर्धा तास लागलेला आहे. तर एवढं अर्धा तासाचं डिटेलिंग तर मी तुम्हाला नाही दाखवू शकत, कारण की तुम्हीसुद्धा बोर होणार आणि मलासुद्धा इतकं अर्धा तास पूर्ण तुम्हाला लेक्चर द्यायला, तर ते काही परवडणार नाही. आणि तुम्ही पण बोर नको व्हायला हवं आणि माझी पण जास्त मेहनत नको बोलायची, म्हणून मी तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये हा व्हिडिओ दाखवलेला आहे. तर जशी ड्रॉइंग आहे मी तसा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे की मी काही प्रोफेशनल ड्रॉइंग नाही काढू शकत. जसं आपल्याला येतं तसं आपण करायचं आहे, म्हणजे मेहनत करत राहायची आहे, दुसरं काही नाही. मेहनत केलं तर त्याचं फळ नक्की मिळतं. तर बघू शकता पिकॉकचा चेहरा झालेला आहे अर्धा, आणि त्यानंतर हा आपला तबला बनवला आहे. तर 2 तबले आहेत त्याच्यामध्ये, एक अखंड आहे आणि एक अर्धा आहे. तर अशा या पद्धतीने मी
तबला म्हणा किंवा डमरू म्हणा, डमरू तर वेगळा असतो, तर तबला आहे. तर हा तबला असं बनवलेला आहे. एक अर्धा आहे आणि एक पूर्ण असा गोल आहे. तर त्यानंतर आपल्याला बरोबर एक सर्कल करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर मी 1.5 इंचावर त्या सर्कलच्या म्हणजे जे ड्रमच्या खाली 1.5 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे. तर ते मार्किंग आपल्याला पूर्ण सर्कलमध्ये करायचं आहे. तर हा जो अर्धा सर्कल आहे तो ह्या दुसऱ्या ड्रमला जोडून आहे. तर तसा मी सर्कल करून घेत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने सर्कल करून घ्या. आणि जिथं लाईनी थोड्या इकडं तिकडं झालेल्या आहेत तर त्या प्लीज इग्नोर करा, कारण की आपण हाताने ड्रॉईंग करतो. ड्रॉईंग त्याची परफेक्टच आहे. रांगोळी परफेक्टच काढली गेलेली, कुठेही कमी जास्त झालेली नाही. आकारांमध्ये थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं, त्याला पण इग्नोर करा, कारण की मी प्रोफेशनल ड्रॉइंगर नाही आहे. जो प्रोफेशनल ड्रॉइंग काढतो ते अगदी हुबेहूब माणसालासुद्धा जिवंत करून दाखवतील ड्रॉइंगने, अशी असते त्यांची. तर आपलं हे नॉर्मली तर बघू शकता या पद्धतीने मी अशी पिकॉकची ही जी ड्रॉइंग आहे मोराची डिझाईन, तर हे सर्कल जो आहे तो 1.5 इंचाचा घेतला आहे. तो आता पूर्ण मी एकमेकांना ते डॉट्स आहे ते जोडून घेते. तर अशा पद्धतीने हा सर्कलसुद्धा पूर्ण तयार झाला आहे. त्यानंतर पानं तयार करून घ्यायचे. तर मी बघितलं की इथं शेवटी थोडं कमी होतं, तर म्हणून मी किती घेतलं तर 1-1 इंच जास्त घेतलं होतं. बरोबर नाही याच कारणाकरता की कारण की आपली रांगोळी लहान मोठी होऊ शकते आणि 1-2 इंच लहान मोठी झाली तर त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर या सोयीनुसार मी पाकळ्या तयार करून घेत आहे मोराच्या साईडच्या. आणि पाकळ्यांनासुद्धा इग्नोर करा, मी प्रोफेशनल ड्रॉइनर नाही आहे. तर जसं आपल्याला जमतं त्या पद्धतीने करायचे. पण जेव्हा आपण याला स्टिक करणार आहोत, जेव्हा ही रांगोळी तयार होणार आहे तर अगदी सुरेख अशी दिसणार आहे. कारण की मला माहिती आहे की मी कुठली लाईन कुठे मारलेली आणि कशी मारलेली. तर आकार तो मी कसा दिला आहे कसा नाही दिला आहे ते मला माहिती आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं दिसत असेल तर प्लीज थोडं इग्नोर करा आणि कॉपरेट करा. तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्हीसुद्धा जर प्रयत्न केलेत तर अशा या मोठ्या मोठ्या ड्रॉइंग स्वतः तुम्ही तयार करू शकता हाताने. हां, कुणाला छान ड्रॉइंग जमत असेल, कुणाला नाही जमत असेल, ज्यांना बिलकुलही नाही जमत तर त्या ट्रेस पेपर घेऊ शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही ही ड्रॉइंग तयार करू शकता. तर या पद्धतीने आपली पिकॉकची अशी सुंदर अशी जी चित्र म्हणा, ड्रॉइंग म्हणा किंवा रांगोळी म्हणा ही तयार झालेली आहे. तर खूप सुंदर असं आपलं हे तयार झालेले पाहू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये जी ना ती पिपाणीच म्हणता वाटतं तिला, नाव पण नाही माहिती म्हणून म्हणते पिपाणी म्हणते. तरी पिपाणी किंवा तुतारी जे असेल ते मी ते बनवलेलं आहे याच्यामध्ये. तर या पद्धतीने ती पण तयार झालेली आहे. मी याच्यात फक्त 2च राऊंड देणार आहेत, बरोबर. तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण अशी ड्रॉइंग तयार झाली. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नाही तुम्हाला जमत असेल तर ट्रेस पेपरचा वापर केला तरी चालेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.